पुणे विधान परिषदेच्या जागेवर राष्ट्रवादीत पहिली दावेदारी कोणी केली असेल तर सुरेश अण्णा घुले. आपणच ती बातमी ब्रेक केली होती. अण्णा मला आठवतं सकाळ सकाळ तुमचा फोन आला म्हणे माझी दावेदारी आहे, बातमी ब्रेक. आज असं काय झालं, डायरेक्ट मागच्या दारातून विक्रम काकडे आले. का झालं हा निर्णय पक्षाने घेतलेला असल्यामुळं कसं झालं का झालं हे मी सांगू शकत नाही. पण मी प्रबळ दावेदार होतो. जेवढ्यांनी उमेदवारी मागितल्या होत्या त्यात सगळ्यात सिनियर मी होतो. माझं काम बोलले होते दादा आणि वहिनीशी. आणि मी पार्थ पवार आणि सुनेत्रा वहिनी दोघांशी बोललो होतो. आणि उमेदवारीसाठी माझा हक्क निश्चितपणे सगळ्यात जास्त होता. परंतु चला आता पक्षाने निर्णय घेतला आहे, त्याबद्दल आता काय बोलायचं. पुढं काय काही नाही. मी पक्षाने घेतलेल्या निर्णयाशी पक्षाने जो उमेदवार दिलेला आहे त्याचं काम करणारच आहे. तुम्ही नाराज आहात? मी नक्कीच राजीनामा देणार नाही. राजीनामा मी देणार नाही. मी नाराज आहे हे नक्कीच की पक्षाने एवढं काम करूनही जर झेडपी इलेक्शन तुम्ही काढून दिलं पक्षाला. झेडपीची निवडणूक संपूर्णपणे मी हँडल केली. नगरपालिकांची निवडणूक मी सगळ्या नगरपालिका त्यात सुद्धा अजितदादांनी माझ्यावर जबाबदारी सोबवली होती आणि समन्वयाचं काम सगळं मी केलं. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत केलं. आजपर्यंत पुणे जिल्ह्यातल्या ज्या सगळ्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या आहेत त्या मी पार पाडलेल्या आहेत. हे पुणे जिल्ह्यालाही माहीत आहे आणि राज्यालाही माहीत आहे. ज्या काकडे 2017 साली पार्टी फोडली, भाजपला सत्ता आणून दिली महापालिकेत, तेच काकड्यांनी घेऊन देणार तिकीट, त्याच्यामुळे तिकीट हे काय चाललं. नाही, काकड्यांच्या उमेदवारीबाबत मी बोलू शकत नाही. पक्षाने निर्णय घेतला असल्यामुळं पक्ष त्याचा खुलासा करेल. काय भूमिका काय पुढची तुमची? नाही, माझी भूमिका हीच आहे की मी माझी नाराजी सुनेत्रा काकड्यांना तिकीट नको होतं. नाही, आता त्या बाबतीत पक्षाने निर्णय घेतलेला आहे. पण माझी नक्कीच प्रामाणिकपणे एक इच्छा होती की पक्षाने अगदी पक्षामध्ये काम केलेल्या आणि सिनियर माणसाचा विचार करायला हवा होता. ते माझं ठाम मत आहे. आपण बघू शकतो हे घुले नाराज झालेले आहेत. मी पहिली मोठी नाराजी पक्षातली जे सुरेश अण्णा घुले ज्यांनी पक्षाला नगरपालिका इलेक्शन काढून दिलं, त्यांनी झेडपी इलेक्शन काढून दिलं, म्हणून त्यांचा ऑब्व्हियसली स्वाभाविक हक्क होता विधान परिषद जागेवर. तसं ते वहिनींना पारदादाला बोललेही होते, आश्वासन मिळालं होतं. पण काय झालं माहीत नाही. अचानक विक्रम काकडेंना तिकीट दिलं गेलं म्हणून ते नाराज झाले. ते म्हणतात मी नाराज आहे, मी एवढी वर्ष पक्षाला सेवा दिली त्याचं हेच का ते फळ. त्यामुळं ही सुरुवात आहे. मी नेहमी बोललं जातो तर ज्या दिवशी विक्रम काकडेंना उमेदवारी जाहीर होईल त्या दिवशी पक्षात भूकंप होणार, त्याची सुरुवात आहे, नांदी म्हणूया. त्यामुळं पुढं या वळणावरून पक्ष नेमका पुढं कसा जातो, पक्षातले नाराज मंडळी आणखी पुढं काय काय भूमिका घेतात याच्यानंतर स्पष्ट होईलच. पण राष्ट्रवादीत अजिबात आलं नाही की मग नाही मंडळी आता समोर येताना दिसते. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडकोर, चंद्रकांत मुंजे, झी मीडिया, पुणे.